आज आपण बनवणार आहोत पाटोडी रस्सा भाजी। यासाठी 1 कप बेसन घेतले। या बेसनामध्ये घालायला ठेचा करून घेतला, लसण जिरं अद्रक घालून आणि यामध्ये सगळे सुके मसाले घालून ओवा कलौंजी तेल थोडेसे घालून घट्ट डो लावून घेतला। या डोची आता आपण पोळी लाटून घेऊ आणि या पोळीचे आपल्या आवडीच्या आकारामध्ये काप करून घ्यायचे। तुम्ही चौकोनी किंवा गोल तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता या पाटोडीचा रस्सा बनवण्यासाठी आपण काही मसाले भाजून घेऊ। यासाठी मी कांदा खोबरं 1 चमचा खसखस टोमॅटो भाजून घेतले। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पेस्ट करून घेतली। ग्रेव्ही फोडणी घालून घेऊ। यासाठी एका मोठा चमचा तेलामध्ये जिरं मोहरी ठेचा तिखट सगळे मसाले घालून हे जे आपण वाटण केलं होतं ते पण घालून छान लालसर रंगावर परतून घ्यायचे। गरम पाणी घालायचे। आपला रस्सा तयार आहे। या रस्स्यामध्ये ह्या पाटोड्या टाकून घेऊ। पूर्ण रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या।